नमस्कार, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे टमाटर आणि पुदिन्याचा ठेचा. तर या ठेच्याला लागणारे साहित्य पाहू आपण. पुदिना हा धुवून घेतलेला आहे वाटीभर. एक टोमॅटो घेतला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 2 हिरव्या शिमला मिरच्या, किंचित अशी अद्रक, 1 कांदा आणि अर्धा लिंबू. शेंगदाणे घेतले ते वाटीभर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. असे हे साहित्य या टमाटर आणि पुदिन्याच्या ठेच्याला लागणारे साहित्य आहे. टमाटर आणि पुदिन्याचा ठेचा सर्वात चविष्ट व सोपी रेसिपी आहे ही. आणि हे सर्व जे साहित्य मी सांगितले तुम्हाला, हे मी मीडियम आचेवर भाजून घेणार आहे. इथे आता मी मिरच्या, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि अद्रक हे भाजून घेतलेलं आहे. इथे आता शेंगदाणे पण भाजून घेतलेत. इथे पुदिनाही थोडासा गरम करून घेणार आहे. पुदिना थोडासा गरम करून घेतला आहे. हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहे. याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. इथे आता टमाटर आणि पुदिन्याची चटणी तयार आहे. याच्यात मी जिरं पण टाकलं आहे. तर अशा पद्धतीची चटणी तयार झालेली आहे. खूप चविष्ट असं वरण भात पोळी असली त्याच्यासोबतही खाता येते. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही पुदिन्याचा ठेचा तयार झालेला आहे. पुदिना आणि टमाटरचा ठेचा तयार झालेला आहे. तर आजच्या ह्या बनवलेल्या मेनूला म्हणजेच टमाटर पुदिना याचा ठेचा, याला लाईक करा, शेअर करा व माझ्या राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.